8 जुलै सकाळचे 5:30 वाजले। मागच्या 2 दिवसापासून खूप धो पाऊस पडत आहे। हा सुका असलेला माझ्या घराच्या मागील तळ्यासारखा दिसणारा ही जागा पूर्ण पाण्याने भरलेली आहे। पहा मेंढक कसे बोलतायत आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलेलं आहे। ही पाण्याची टंकी हे आहे तिरोड्यातील करिश्मा हॉटेलकडे जाणारा हा रस्ता। हे दृश्य आहे शैदमित्रा वार्डकडे जाणाऱ्या रोडचे आणि हे आहे विनोबा भावे वार्ड रोड। हे GT सिटीने लावलेलं झाड पाण्यामध्ये मस्त आनंद घेत आहे। आणि हा पहा शैदमित्रा शाळेचा ग्राउंड, जिकडे तिकडे पाणी साचलेला दिसतोय। हा आहे राणी अवंतीबाई चौक। पावसामुळे जनावरांनी घेतला इथे सहारा। गिरिजाबाई शाळेजवळ असलेला हा तलाव पहा, मागच्या 2-3 दिवस सतत पाऊस आल्यामुळे पूर्ण भरलेला दिसतोय। रोहिले नगरमधील रस्त्याची अवस्था कशी झाली। हा रेल्वे स्टेशन रोड, GT सिटीने लावलेली झाडे ही पहा रस्त्याच्या दोन्ही कडेला। आणि इथून जो नाला ओढा वाहतो, मागच्या 2 दिवसापासून पाऊस येत आहे तिरोड्यामध्ये आणि इथे हा पूर्ण भरून वाहतो आहे ओढा। हा आहे तिरोडा मंदिराजवळील परिसर। इथे मंदिर आहे हनुमंताचे, राम लक्ष्मण गजानन महाराज, शिव मंदिर सगळे आहे। हा एवढा छान वाटतो या परिसरामध्ये आल्यानंतर। इथे उन्हाळ्यात किंवा कोणत्याही सीझनमध्ये आहे इथे मस्त हिरवळगार दिसते। आणि पहा या रस्त्याच्या मध्ये डिवायडरमध्ये ही लावलेली झाडे किती छान वाटतात। इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी आपल्याला भेटते। इथे छानसे बनलेले मंदिर, हे हनुमानाचे मंदिर खूप जुने मंदिर आहे। आणि हे शिव मंदिर, पिंपळाचे झाड, हे रस्ते वगैरे। आणि इथेही हे आहे नगर परिषद तिरोड्याची गजानन वाटिका। हे जी हिरवळगार झाडे आहे याच्या मागे कोणीतरी मेहनत घेत आहे, ते आहेत कैलासराजे। आपण आज त्यांच्याशी बोलूया, पाहूया त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या झाडाकडे आणि ते काय म्हणतात त्यांची 2 शब्द ऐकूया। हे आहेत कैलास व्यासजी। इथे स्टेशनजवळ मंदिराजवळ जेवढी हिरवळगार दिसते झाडं, त्यांची नेहमी सेवा करत असतात वर्षभर। मागल्या काही वर्षापासून त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। त्यांच्याच तोंडून आज आपण ऐकूया हे त्यांचे रहस्य काय आहे। नमस्कार कैलासजी। चला तुमच्या मनातले शब्द बोलता बोलता आपण आत वाटिकेमध्ये जाऊ आणि पाहूया हे तुम्ही जे केलेली मेहनत बोला। मी कैलास व्यास गजानन वाटिकेचे प्रबंध असल्यामुळे हे जे हिरवेगार जे दिसत आहे झाडं, याच्या मागे मला पुष्कळ सारी मेहनत करावी लागली। लहानपासून 8वीमध्ये होतो तेव्हापासून ही झाडांची सेवा मी करत आहे। आज गजानन महाराजांच्या कृपेने हे जे निरंतर सेवा केल्यामुळे मला एवढं मोठं परिसर सेवासाठी उपलब्ध झालेलं आहे। आणि त्या उपलब्ध झालेल्या हे झाडांची जी हिरवळ दिसत आहे ही निरंतर परिश्रम करून, निरंतर मेहनत करून, त्याच्यावर निगा राखून, त्याला वाढवून, त्याचे संवर्धन करून आज हे झाडं एवढे मोठे झालेले आहेत। या झाडांना योग्य प्रकारे लावणे, त्याची निगा राखणे, त्याच्याकडून जनावरांपासून संरक्षण करणे, त्याला योग्य प्रमाणे छटिंग करणे, हे निरंतर प्रयासामुळे आज हे हिरवगार दिसत आहे। ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, काही असो, याच्यामध्ये निरंतर मी 3 ऋतूमध्ये येथे सेवा निरंतर देत आहे मी।
आजही पाऊस आहे, आजही पाऊस असल्यामुळेही मी निरंतर झाडांची निगा राखणे, त्याची व्यवस्था हे करणे, त्या झाडाला सर्व प्रकारचे मुलांना काही इजा झाल्या नाही पाहिजे हे सर्व व्यवस्था मी आता निरंतर करत आहे. तर गजानन महाराजच्या कृपेने आमचे मित्रमंडळी जे आहे त्यांच्या सहयोगाने, गाववासियांच्या सहयोगाने आणि सर्व लोकांच्या मदतीमुळे हे सर्व वाटिका ही इतकी हिरवगार झालेली आहे आणि मला ही सेवा करण्यात पुष्कळ आनंद होतो. कारण प्राथमिक तोरपासूनही मी यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जेव्हापासून गार्डन नव्हतं तेव्हापासून इन्व्हॉल्व आहे. आज देवाच्या कृपेने गजानन हिरवेगार जे गार्डन आहे हे निरंतर परिश्रम, संवर्धन आणि निगा याचाही एक परिणाम आहे. म्हणून कोणतेही झाडं लावताना त्यांना असे झाडं लावलेले पाहिजे की जेणे लास्टपर्यंत टिकलेले पाहिजे. मी कोणतेही झाडं करत असतो, कोणतेही हे करत असतो त्याला लास्टपर्यंत त्याला टिकवणे हे माझे कर्तव्य असते. मी ना की त्या झाडाला आपण लावून टाकून नर्सरीकडून आणून ते झाडं का होतात त्याच्याकडे मी दुर्लक्ष करणे हे मला योग्य वाटत नाही. म्हणून हे झाडं निरंतर झाडं लागलेले आहेत, व्यवस्थित आहेत आणि बिलकुल त्याच्यामध्ये गजानन वाटिकामध्ये योग्य प्रकारचे औषधी झाडं पण आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड सर्वात जास्त गजानन वाटिकेमध्ये झाडं लावण्यात आलेले आहेत. विविध प्रकारे मान्यवर लोकांनी या गजानन वाटिकेला भेट देऊन त्यांच्याद्वारे निरंतर आपण वृक्षारोपणही हे केलेले आहेत आणि त्या वृक्षारोपण केल्यानंतर त्या झाडांचे संवर्धन पण आपण केलेलं आहे. वेळोवेळी आपण याच्या ऑडिट घेतो, वेळोवेळी आपण त्या झाडांच्या योग्य हे होतो की जेणेकरून ज्यांनी जे झाडं लावलेले आहेत त्यांना आपण व्यवस्थित सांगतो बा तुम्ही लावलेले झाडं आज निरंतर ते प्रगतीवरती आहे. आतमध्ये जी झाडं लावलेली आहेत त्याचे आपण पाहूया फिरता आतमध्ये झाडं लावलेली आहे याविषयी बोलतील व्यासजी. हा पहा दृश्य इथल्या गार्डनचा. इथे पावसाळ्यामुळे पाणी पण भरलेलं आहे, किती छान दिसतो आहे. आणि पहा काय म्हणतात त्याविषयी झाडं लावलेले आहेत. गार्डनच्या आतमध्ये जे झाडं लावलेले आहेत ज्याच्यात बोगनवेलिया, एरिका पॉम्स, विद्याचे झाडं आणि टिकोमा असे विभिन्न प्रकारचे, सायकसचे झाडं असे विभिन्न प्रकारचे झाडं या गजाननच्या वाटिकेच्या आतमध्ये लावलेले आहेत. जेणेकरून ते सर्वात जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. येणाऱ्या फिरणाऱ्या लोकांनाही ते सर्वात जास्त ऑक्सिजन प्रदान करतात. त्यांची निरंतर त्याची मी निगा आहे. ऊन पाऊस असो काहीच असो त्याच्यामध्ये सेवा देत राहतो त्यांची आणि योग्य प्रकारे निगा राहून त्यांची कटिंग करणे आणि त्याला योग्य प्रकारे विल्हेवाट पण त्याची मी लावतो. अशा प्रकारे हे आतमधलं आणि स्वच्छता ही सर्वात माझी प्राथमिकता असते. गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांना स्वच्छता असली तर सर्व काही बरोबर होते. स्वच्छता ही मी जी आपल्या अधिक प्रयत्नाने करतो मी. असे हे गार्डन वाटिकाचे हे निरंतर प्रयास माझे चालू राहतात आणि लास्टपर्यंत माझे प्रयास राहील की सर्वात जास्त वाटिकेमध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड झाडं, औषधीचे झाडं आणि देवाला पूजणारे झाडं हे माझ्या लावण्याचा उद्देश आहे. आणि तेही पण आता सध्या झाडं आता अवेलेबल आहेत गार्डनमध्ये जेणेकरून आतापर्यंत ते सर्व लोक याची सेवा घेतात. आणि गार्डनमध्ये सकाळी 5 वाजेपासून तर आपल्या सकाळी 9 वाजेपर्यंत गार्डन आपल्या सेवेसाठी उघडा राहतो. तर प्रत्येक ऋतूमध्ये राहतो, परंतु पावसाळ्यात थोडंसं प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे थोडंसं गार्डन बंद असतो. परंतु माझी गार्डनाची सेवा निरंतर पावसामध्येही चालू असते. त्यांना बरोबर योग्यप्रमाणे खाद देणे, हे करणे ते करणे हे याच्यात माझ्या डायग्नोसिस गार्डनमध्ये चालूच असतो. अशापुढे हे गार्डन हे जे झालेलं आहे निरंतर हे 7 वर्ष 8 वर्षाची ही निरंतर अर्थक परिश्रमाने ही गार्डन चालू आहे. याच्यात सर्व प्रकारचे झाडं संमिलित केलेले आहेत. अशा प्रकारची माझी या गार्डनमध्ये सेवा आहे. निरंतर तर मी बाहेरून पण सेवा आपल्या नगर परिषदेचे मालक आहेत त्यांच्याकडून पण सेवा पण सर्व मिळते येते आणि सर्वांच्या सहयोगानेही चालत राहतात. नगर परिषद डिपार्टमेंट यांच्याकडूनही सर्व सहयोगच्या निमित्त तो गावातल्या लोकांकडून सहयोग मिळतो. गावाचे लोक एकमेव नगर आपल्या जे गार्डन आहे जे ऑक्सिजन प्रोव्हाइड आपण गार्डन निर्माण केलेले आहेत मित्रमंडळी नगर परिषदेच्या सहयोगाने हे सर्व गार्डन आज हे व्यवस्थितपणे आहे आणि आजही मी पाण्यामध्ये याची सेवा करत आहे. असं माझं प्रयोजन आहे. एवढंच नीटपीटकं माझ्या घरी पण व्यवस्थित गार्डन आहे, एक लहानसा बगीचा पण आहे, तिथे मी आपली सेवा निरंतर आपल्या घरची सेवा पण निरंतर करतो. आज माझ्याकडे परिसर आजही याल तर पूर्ण स्वच्छतापूर्ण परिसर आहे. एवढा भरी बरसात में भी आज परिसर मेरा स्वच्छ है जहाँ पर किस प्रकार की ये नहीं है. ऐसा गजानन वाटिका. खूप काही माहिती दिली.
या गार्डनविषयी तुम्ही जे मेहनत केलेलं आहे छान वाटतं. आम्ही जेव्हा इथून जातो रोडवरून खूपच छान वाटते. सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभो आणि धन्यवाद. खूप छान वाटलं. आणि याच्यात एकच गोष्ट सांगतो, सर्वांच्या सहयोगाने सर्वांच्या विकासाने सर्व काही होते. निरंतर सहयोगाने आणि निरंतर प्रयत्नाने मदताने सर्व कार्य होतात. परंतु माझी सेवा निरंतर तिन्ही ऋतूमध्ये चालू असते. माझी सेवा बंद पडत नाही, ती निरंतर माझी सेवा चालूच राहते. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं. ओके, धन्यवाद. जय गजानन, जय श्रीराम. जुन्या वस्तीतील हे खूप मोठे तलाव पहा, पाण्याने किती भरलेले आहे. त्याचे सिंगरडा तलाव इथे दरवर्षी खूप पाणी भरतो. मागच्या 2 दिवसापासून इथे तिवड्यामध्ये सतत पाऊस येत आहे. आणि इथे पहा, हे सगळे लोक पोहोचलेली आहे ज्यांच्याकडे तलाव आहे. हे याची साफसफाई करून राहिले आहे जेणेकरून पाणी बरोबर बाहेर निघायला पाहिजे. आणि ते पहा, आणि तलाव हे सेफ व्हायला पाहिजे. काय म्हणता साहेब तुम्ही ह्या तलावाविषयी? सर देखिए, हर साल के मुताबिक जो है हम लोग तो साफ़ सफाई अपनी तरफ से करते ही हैं, लेकिन प्रशासन ने भी इस ओर ध्यान देना चाहिए. आते हैं साहब लोग, तो आते हैं सभी लोग, वो भी ध्यान देते हैं. लेकिन लगभग इसका पिचिंग अगर हो जाए तो ये सारी समस्याएं दूर हो जाएगी बस. और इसके बारे में क्या बोल सकते हैं. बाकी के लोग तो सब कंप्लेंट करते हैं, लेकिन काम करने कोई आता नहीं. ऐसा है, ये बड़ी समस्या है. तो इसकी पिचिंग होना चाहिए. और आउटलेट का जो है वो थोड़ा सा ख़राब हो चुका है, तो उसकी सुधारना होना चाहिए. तो ये सारी समस्याएं तालाब की दूर हो जाएगी बस. इससे ज़्यादा अपन क्या बोल सकते. धन्यवाद, थँक्यू. हे लोक काम करून राहिल्यात पहा, हे मेहनत घेत आहे जेणेकरून हा तलाव सेफ राहायला पाहिजे. आणि मस्त धन्यवाद सगळ्यांचा. बाबा सेफ ठेवा या तलावाचा. एक मोठा तलाव आहे, काहीतरी व्हायला पाहिजे याचे. ओके, सगळ्यांचा धन्यवाद. जुनी वस्तीचा भाग, इथे पण भुयार गटारीचे काम झालेले आहेत. त्यानंतर असे गड्डे पडलेले आहेत रस्त्यावर. चंद्रभाग्यावरील हा नाला पहा.